यो अन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रीगुरुभ्यो नमः। जय जय रघुवीर समर्थ। दास म्हणे या फेसबुक पेजच्या माध्यमातून समर्थ रामदास स्वामींच्या बहुआयामी व्यक्तित्वाबद्दल गेले अनेक दिवस एक व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे। या व्याख्यानमालेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मलेले संत श्रेष्ठ की ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने महाराष्ट्र हा सद्विद्येने वैराग्याने संपन्न झाला, अशा त्या समर्थांच्या चरित्राबद्दल, त्यांच्या ग्रंथसंपदेबद्दल आणि त्यांचा मानवी जीवनावर असणारा जो प्रभाव आहे त्या प्रभावाबद्दल अगदी परमपूजनीय गोविंद देगुरी महाराजांपासून अत्यंत विद्वान मंडळींनी याविषयी आपलं वक्तव्य मांडलेलं आहे। आणि याच व्याख्यानमालेच्या परंपरेमध्ये या ठिकाणी मला आमंत्रित करण्यात आलेलं आहे। नक्कीच मी आजपर्यंत जी व्याख्यानमालेमध्ये ज्यांची प्रवचनं झाली त्यांच्या इतका नक्कीच विद्वान किंबहुना स्वामींचं चरित्र तेवढ्या प्रमाणात नक्कीच मला माहीत नाही आहे, पण तरीसुद्धा समर्थांची सेवा करण्याचं सद्भाग्य मला मिळालं आणि मी लगेच होकार कळवला। तर अशा प्रकारे समर्थांचं चरित्र, संतांचं चरित्र समाजापर्यंत पोहोचवण्याचं कार्य या दास म्हणे या पेजच्या माध्यमातून होत आहे। आणि त्याबद्दल सर्वप्रथम मी हरिभक्तीपरायण ऋतुपर्ण महाराज रामदासी आणि माझा प्रिय विद्यार्थी कृष्णा महाराज रामदासी या दोघांचंही खरंच अभिनंदन करतो। तुमच्या रामदासी कुटुंबाची त्या प्रभू रामचंद्राची किंवा समर्थांची जी उपासना आहे त्या उपासनेचंच फळ की या कुटुंबात जन्मलेले हे तरुण आपल्या वडिलांची जी परंपरा आहे त्या परंपरेबद्दल केवळ प्रेम बाळगत नाही तर तिला कशा प्रकारे समाजापर्यंत पोहोचवता येईल यासाठी कटिबद्ध आहेत। आणि खरंच शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं जे म्हणतात अगदी त्याप्रमाणे या कुटुंबामध्ये त्यांच्या वाडवडिलांची असणारी जी काही भक्ती आहे, जी उपासना आहे आणि त्या उपासनेमुळेच अशा प्रकारचं एक सुपुत्र या कुटुंबाला मिळालेला आहे। आणि म्हणून या सत्कार्याबद्दल मी दोघांचंही अभिनंदन करतो आणि भगवत कृपया समर्थांच्या कृपेने आपला जो हा सत्यसंकल्प आहे तो सिद्धीस जावो अशा प्रकारची एक प्रकारे त्या भगवंताच्या चरणी नतमस्तक होऊन विनंती करतो। तसंच मला या प्रवचनमालेमध्ये व्याख्यानमालेमध्ये आपण व्याख्यान करण्याची जी संधी दिली त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो। आज या पेजच्या माध्यमातून जे श्रोते समर्थांवर प्रेम करणारे, संत साहित्यावर प्रेम करणारे जे श्रोते या ठिकाणी उपस्थित आहे त्या सर्वांनाही माझा नमस्कार। जय जय रघुवीर समर्थ। रामदास स्वामी आणि त्या समर्थांचं असणारं चरित्र हे अगाध आहे, अलौकिक आहे। आणि त्या समर्थांच्या चरित्रामध्ये वस्तुतः त्यांच्या त्या चारित्र्याला अलंकृत करणारं जर काय असेल तर समर्थांचा दासबोध नामक ग्रंथ। साक्षात्कारातून किंवा साक्षात्काराच्या माध्यमातून जे ज्ञान समर्थांना प्राप्त झालं ते ज्ञान त्यांच्या दिव्य लेखनीतून
ग्रंथरूपाने प्रकट झालेला आहे आणि तो ग्रंथ म्हणजे दासबोध ग्रंथ. आणि या समर्थांच्या दासबोध ग्रंथाची रचनाशैली किंवा त्यांचं प्रतिपादन किंवा एकंदरीत केलेला विषय विस्तार याविषयी आज मी या ठिकाणी बोलणार आहे. कारण मागील ज्यावेळेस व्याख्यानमालेतील विषय मी पाहिले तर अप्रतिम विषय आहेत सर्वांचे. म्हणजे समर्थांवर असणारा शंकराचार्यांचा प्रभाव असो किंवा स्वातंत्र्य काळामध्ये समर्थांच्या विचारांचा क्रांतिकारी मनावर झालेला परिणाम असो किंवा भक्ती आणि शक्ती यांचा संगम असो, म्हणजे एका संताचं चरित्र या वेगवेगळ्या अंगांनी वस्तुतः त्या चरित्राचं मंथन होत आहे. आणि म्हणून मी विचार केला, भक्ती शक्ती आहे, आचार्यांचा प्रभाव असेल, स्वातंत्र्यामध्ये त्यांची भूमिका असेल, आणि या सर्व गोष्टींचा विचार करत असताना मी समर्थांना एक क्रांतदर्शी लेखक या दृष्टीने मी पाहतोय. आणि म्हणून क्रांतदर्शी लेखकत्व ज्या समर्थांच्या अंगी आहे, त्या समर्थांची ग्रंथ लिहिण्याची जी काही हातोटी आहे किंवा ज्या प्रकारे त्यांनी ग्रंथांचं चरित्र मांडलेलं आहे ते आपणासमोर यथामती यथाकाल मांडण्याचा मी प्रयत्न करतोय. तर अशा प्रकारे समर्थांचं ग्रंथलेखन कौशल्य त्या विषयावर मी आपणासोबत चर्चा करणार आहे. माझ्या वैयक्तिक जीवनाचा विचार जर करायचा म्हटला तर माझ्या जीवनामध्ये माझ्या आध्यात्मिक वाचनाची सुरुवात समर्थांच्या दासबोध ग्रंथापासून झालेली आहे. ज्यावेळेस आध्यात्मिक ग्रंथ वाचण्याची एक इच्छा अंतःकरणात निर्माण झाली तेव्हा माझ्या समर्थांनी सुरुवात दासबोधाने करावी अशी एक आज्ञा मला दिली होती. आणि कदाचित दासबोध ग्रंथाचं सर्वप्रथम अध्ययन केल्यामुळेच या संत ग्रंथांना वाचण्याची आणि समजून घेण्याची इच्छा आणि एक प्रकारचा उत्कटता मनामध्ये निर्माण झाली आणि ती वाचण्याची परंपरा आजही अखंडितपणे चालू आहे. मी इंचगिरी रसाळ संप्रदायाचा एक अनुयायी आहे. आमच्या संप्रदायाचे परमाचार्य समर्थ सद्गुरू भाऊसाहेब महाराज की जे जीवनमुक्त साक्षात्कारी संत होते, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये आयुष्यभर दासबोध या ग्रंथाचं पारायण केलेलं आहे. रोज जितकी मंडळी जमा व्हायची त्या मंडळींना दासबोधावर ते प्रवचन देत असत. दासबोध हा त्यांचा अत्यंत अंतःकरणाच्या जवळचा असा विषय होता. समर्थांबद्दल अमाप प्रेम त्यांच्या अंतःकरणात होतं. दासबोधाबद्दल नितांत श्रद्धा अंतःकरणात होती. आणि म्हणूनच त्यांनी संप्रदायातील भक्तांना असा एक दंडकच केला होता की जो माझ्या संप्रदायाचा पाईक होईल, अनुग्रहित होईल, त्याने रोज कमीत कमी दासबोधातील 20 ओव्या आणि 10 मनाचे श्लोक त्यांचं पारायण करायचंच, तरच मी तुम्हाला माझ्या संप्रदायाचा अनुग्रहित समजेल. तर अशा प्रकारे भाऊसाहेब महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये दासबोधाला अत्यंत जवळ केलं होतं. आमच्या संप्रदायामध्ये सप्ताह हे 2 प्रकारचे असतात. एक सप्ताह असतो जो असतो हरिनाम सप्ताह, ज्याच्यामध्ये कीर्तन, प्रवचन, भजन या सर्व गोष्टी चालतात. आणि दुसरा एक असतो साधना सप्ताह, की ज्या सप्ताहामध्ये साधकाने मौन बाळगायचं असतं. कोणत्याही प्रकारची चर्चा न करता केवळ आणि केवळ त्रिकाल ध्यान करायचं असतो, जप करायचा असतो, समर्थांनी दिलेलं नामस्मरण ते नामस्मरण करायचं असतं. आणि अशा प्रकारचे सप्ते ज्यावेळेस आमच्या समर्थांच्या मार्गदर्शनाखाली चालत असत त्यावेळेस सर्व साधक नामसाधना करत असत आणि एक साधक रोज दासबोधाचं पारायण करत असत. म्हणजे एकीकडे साधना सप्ताह चालू आहे ज्याच्यामध्ये मौन हे अत्यंत गरजेचं आहे, पण अशा प्रकारचं मौन बाळगत असताना रोज एका साधकाच्या माध्यमातून दासबोधाचं पारायण करून घेतलं जात असत. आणि गुरुदेवांची असणारी त्या दासबोध ग्रंथाबद्दल तळमळ त्यांच्या प्रवचनातून, त्यांच्या वक्तव्यातून नेहमी प्रकट होत असे. आणि त्याच्यामुळेच त्या आमच्या संप्रदायातील प्रत्येक गुरुभक्ताच्या अंतःकरणामध्ये दासबोधाबद्दल नितांत प्रेम आहे. तर अशा प्रकारे म्हणजे माझा
आणि समर्थांचा आणि रामदास स्वामींच्या दासबोध ग्रंथाचा असा संबंध आहे. आणि आज या दासमणी पेजच्या माध्यमातून मला एक वक्तव्य नक्कीच करावं असं वाटतंय. कोणताही संत असो किंवा त्या संतांचं चरित्र किंवा त्या संतांचे ग्रंथ असोत, ते ग्रंथ किंवा ते संत कोणत्या एका विशिष्ट संप्रदायापुरते किंवा कोणत्या विशिष्ट एका समुदायापुरते मर्यादित नाही आहेत. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असं वक्तव्य केलं जातं. जगाच्या कल्याणासाठी संतांचे या पृथ्वीतलावर आगमन होत असतं. संत हे कोणत्या एका समुदायासाठी किंवा कोणत्या एका विशिष्ट संप्रदायासाठी जन्माला येत नसतात. ते सर्वांसाठी आहे. समग्र जगताची काळजी त्यांना आहे. समग्र जगताचा उद्धार व्हावा ही त्यांच्या अंतःकरणातली कळकळ आहे. आणि म्हणून त्यांचं चरित्र, त्यांचं साहित्य किंवा संत हे कोणत्या एका संप्रदायापुरते वाटून घेण्याची जी काही कुबुद्धी आहे, दुर्बुद्धी आहे, ती नंतरच्या काळात अन्वयांमध्ये कदाचित अत्यधिक प्रेमामुळे निर्माण झालेली आहे. पण मला असं वाटतं की या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मलेल्या प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये ज्ञानोबा, तुकोबा, नाथ महाराज असो किंवा समर्थ रामदास स्वामी असो, सर्वांचं समान स्थान आहे. कारण प्रत्येक संत तुमच्या आमच्या उद्धारासाठी या पृथ्वीतलावर अवतरलेले आहेत. जीवनामध्ये अत्यंत प्रखर साधना करून, अत्यंत कष्ट करून त्यांनी त्या भगवंताचा साक्षात्कार प्राप्त करून घेतलेला आहे. आणि भगवंताचा प्राप्त झालेला साक्षात्कार स्वतःपुरता मर्यादित न ठेवता मुक्त हस्ताने केवळ आणि केवळ तुमच्या आमच्यासाठी त्यांनी ग्रंथरूपाच्या माध्यमातून आपल्यासमोर आजही जिवंतपणे उपस्थापित करून ठेवलेलं आहे. ग्रंथ निर्मिती करण्यामागचं कारण काय आहे संतांचं? त्यांना कोणतं तरी असं यश पाहिजे असं नाही आहे. त्यांना नाव पाहिजे असं नाही आहे. मोठेपणा मिळवायचा अशा प्रकारची भूमिका संतांची नाही आहे. संतांचं एकच विचार आहे की जे ग्रंथ लिहिलेले जातात संतांच्या माध्यमातून तो त्यांचा अनुभव आहे. आणि तो अनुभव सहज प्राप्त नाही झालेला. आयुष्यामध्ये कष्ट केलेला आहे, प्रखर साधना केलेली आहे, गुरुभक्ती केलेली आहे, वैराग्य अंगी बांधलेलं आहे. आणि म्हणून त्याचा परिपाक म्हणून भगवंताचा साक्षात्कार त्यांना झालेला आहे. मग भगवंताचा साक्षात्कार एवढा भव्य दिव्य आहे, एवढा आनंदित करणार आहे, परमानंदाला प्राप्त करून देणार आहे, सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त करणार आहे. आणि तशा प्रकारचा अनुभव साधू संतांनी घेतलेला आहे. आणि मग साधू संतांना ज्यावेळेस बुडते हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या संतोक्तीप्रमाणे साधू संतांना वाटलं की जो अनुभव, जो आनंद मी भोगतोय तो आनंद केवळ माझ्यापुरता मर्यादित राहून चालणार नाही. तो आनंद या जडजीवांना प्रत्येकाला व्हायला पाहिजे. ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिज्ञा केलेली, अवघाची संसार सुखाचा करीन. संसाराला तुम्ही दुःख स्वरूप म्हणता, पण माझी प्रतिज्ञा आहे मी या अवघ्या संसाराला सुखाचा करीन. मग सुखाचा कशा प्रकारे करणार? ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या मार्गाने जाऊन सुख मिळवलं तो मार्ग त्यांनी आपल्यासाठी खुला केलेला आहे. ग्रंथांच्या माध्यमातून त्या मार्गाचं वर्णन केलेलं आहे. आणि मग त्या मार्गाने आपण प्रवेश केला तर नक्कीच आपणही ज्ञानोबा तुकोबारायांसारखी, समर्थांसारखी स्थिती प्राप्त झाल्याशिवाय आपल्यालाही राहणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की संतांना कधीही कोणत्या एका संप्रदायापुरतं किंवा कोणत्या एका विशिष्ट समाजापुरतं बांधून ठेवणं हा सगळ्यात मोठा संतांच्यावर झालेला अन्याय आहे किंवा तो आपला सगळ्यात मोठा अक्षम्य असा अपराध आहे. आणि म्हणून रामदास स्वामींचं चरित्र हे वस्तुतः प्रत्येकाने शिरसा वंद्य मानून त्या ग्रंथाचं पारायण आपल्याला करणं गरजेचं आहे. प्रत्येक साधू संतांच्या चरित्राचं, त्यांच्या ग्रंथांचं पारायण हे आपल्याला करणं गरजेचं आहे. कारण संतांची दृष्टी ही केवळ आणि केवळ त्यांच्या समाजापुरती नाही आहे, ती आपल्यासारखी सामान्य आणि दुर्बळ माणसांची दृष्टी आहे. अयम निज परोवेती गणना लघुचेतसाम उदार चरितानाम तू वसुधैव कुटुंबकम. काय म्हणतात संत? अयम निज, हे माझे, हे तुझं, अशा प्रकारची जी आहे ना भावना, ती लघुचेतसाम, ज्यांचं अंतःकरण संकुचित आहे, ज्यांचं मन संकुचित आहे, अशा प्रकारच्या संकुचित मनाची लोक माझे तुझेपणा करतात. पण ज्यांचं चरित्र उदार आहे, वसुधैव कुटुंबकम अशी ज्याची भावना आहे, त्यांना कोणता अशा प्रकारचा भेद कधीही बाधित करू शकत नाही. आणि म्हणून साधू संतांचं चरित्र हे आपणा सर्वांसाठी साधू संतांनी सुरक्षित ठेवलेलं आहे. का त्यांनी ग्रंथ निर्माण केले? मी नेहमी एक वक्तव्य करत असतो. पहा, आपण मनुष्य आहोत. सुंदर पदार्थाचं वर्णन ऐकलं
की आपसुकच आपल्या अंतःकरणामध्ये त्या पदार्थाच्या प्राप्तीची इच्छा निर्माण होतेच. जर एखाद्या सुंदर पदार्थाचं वर्णन आज मी या फेसबुकच्या माध्यमातून तुमच्यासमोर केलं, एखाद्या सुंदर पदार्थाचं सुंदर वर्णन केलं, की सुंदर पदार्थाचं वर्णन ज्या क्षणी तुमच्या कर्णेंद्रियावर पडतं त्या क्षणी तुमच्या अंतःकरणामध्ये, मनामध्ये त्या वस्तूच्या प्राप्तीची इच्छा ही बळकट होते. सुंदर पदार्थाचं वर्णन केलं की त्या वस्तूच्या प्राप्तीची इच्छा होतेच. हा माणसाचा स्वभाव आहे. आणि याच एका स्वभावाला जाणून साधू संतांनी काय केलं, त्यांना कळालं परमार्थ सुंदर आहे, भगवंताचा साक्षात्कार आनंदित करणार आहे, आल्हादित करणार आहे. सर्वोत्कृष्ट आनंद हा केवळ आणि केवळ परमार्थाच्या वाटेनेच आपण प्राप्त करू शकतो. आणि म्हणून साधू संतांनी जीवनामध्ये प्राप्त केलेला भगवंताचा जो सुंदर साक्षात्कार आहे, की ज्या साक्षात्कारा प्राप्त केल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ते सुख काय सांगू वाचे बोलता नाही. काय सांगावं त्या सुखाला, रूप पाहता लोचनी सुख झाले ग साजनी. ज्ञानोबारायांचा अनुभव तो आहे. तुकोबाराय सुद्धा म्हणतात, आवडे हे रूप गोजिरे सगन पाहता लोचन सुखावले. पाहता क्षणी लोचन सुखावले. पहिले पाहता श्रीमुख तहान हरपली भूक. म्हणजे हे काय आहे, साधू संतांनी परमार्थाची वाटचाल करीत असताना, वाटचाल करतानाही त्यांना आनंद झाला. आणि या वाटचालीचा शेवट ज्यावेळेस त्यांनी लक्ष्यापर्यंत ते पोहोचले, त्या लक्ष्याला प्राप्त झाल्यानंतरही त्यांना अत्यंत आनंद प्राप्त झाला. मग हा आनंद केवळ आणि केवळ माझ्यापुरता मर्यादित राहू नये हीच एक त्यांची सदिच्छा. आणि त्या सदिच्छेने प्रेरित होऊन जगदुद्धाराची अंतःकरणात कळकळ असणारी ही सर्व संत मंडळी जी जगाच्या कल्याणासाठी अवतीर्ण झालेली आहे, अशा या संत मंडळींनी स्वतःला आलेला भगवंताचा तो सुंदर आनंददायी असणारा अनुभव स्वतःपुरता मर्यादित न ठेवता ग्रंथांच्या माध्यमातून, आपल्या दिव्य लेखणीच्या माध्यमातून आपल्या त्या अनुभवाला लिप्यंकित केलं, लिपींमध्ये आपल्यासमोर सुरक्षित ठेवलं. आणि म्हणूनच आजही शेकडो वर्षांनंतरही त्या संतांचं तो अनुभव ग्रंथाच्या माध्यमातून आपल्यासमोर उपस्थापित आहे. कारण ग्रंथ म्हणजे काय, एखाद्या लेखकाला एखाद्या गोष्टीचा झालेला अनुभव, प्राप्त झालेलं ज्ञान, ते ज्ञान, त्या भावना, ते विचार केवळ स्वतःपुरते मर्यादित न ठेवता जो जगाला कळावं या उद्देशाने लेखणीच्या माध्यमातून एखाद्या पत्रपुटावर, एखाद्या कागदावर उतरवतो, तेव्हा त्या कागदांचा समूह म्हणजेच ग्रंथ आहे. आणि मग अशा प्रकारे ग्रंथ या संत मंडळींच्या माध्यमातून निर्माण झालेले. आणि म्हणून तर पहा, जाणीवपूर्वक मी म्हणतोय या ठिकाणी, संतांनी ग्रंथांच्या माध्यमातून परमार्थाची वाटचाल आपल्यासाठी लिहून ठेवली, म्हणून आज आपण परमार्थ करतो. म्हणून आज आपल्याला त्या भगवंताच्या शक्तीचं महत्त्व कळतंय. म्हणून आज आपल्याला त्या भगवंताचं स्वरूप कळतंय. नाहीतर या गोष्टी आपण अनुभवलेल्या नाहीये. भगवंताचं स्वरूप आपल्याला माहीत नाहीये, पण एक माहिती आहे, माझ्या संतांनी लिहून ठेवलेलं आहे की ते स्वरूप अत्यंत आस्वाद्य आहे, आनंदप्रदायक आहे. आणि म्हणून संतांनी सांगितलेल्या त्या गोष्टींमुळे आज आपल्याला भगवंताबद्दल थोडंफार का होईना शाब्दिक ज्ञान आहे. आणि हे कशामुळे झालंय, संतांच्यामुळे. आणि म्हणून स्वतः रामदास स्वामी सुद्धा ज्यावेळेस ग्रंथाची रचना करतात त्यावेळेस विशेषतः जे कवी आहेत, जे संत कवी आहेत, त्या संत कवींचा उल्लेख करून देत असताना असं म्हणतात, नसता कवीचा व्यापार तरी कैचा असता जगदुद्धार, म्हणून कवी आधार सकळ सृष्टीचे. पहा, नसता कवीचा व्यापार, जर कवींनी म्हणजे संत कवींनी, मग ज्ञानोबा, तुकोबा, नाथ महाराज, समर्थ रामदास स्वामी यांनी जर आपला अनुभव, आपलं ज्ञान ग्रंथांच्या माध्यमातून आपल्यासाठी सुरक्षित ठेवलं नसतं तर काय झालं असतं, नसता कवीचा व्यापार तरी कैचा असता जगदुद्धार, या जगातील कोणत्याही जडजीवाचा उद्धार झाला नसता. हे ठामपणे सांगतायत
समर्थ रामदास स्वामी. म्हणून कवी आधार सकळ सृष्टीचे. मग का बरं संत आधार आहेत सकळ सृष्टीचे? कारण त्यांच्यामुळेच खऱ्या अर्थाने जगताचा उद्धार होऊ शकतो. आणि म्हणून या संतांच्या अभंगाचं किंवा संतांच्या ग्रंथांचं वर्णन करू देत असताना समर्थ रामदास स्वामी सांगतात, परोपकारा कारणे नाना निश्चय अनुवादने सेखी बोलले पूर्णपणे संशयातीत. पहा काय सांगतायत. संत मंडळी ग्रंथ कशाला लिहितात? नाव मिळवण्यासाठी, यशप्राप्तीसाठी, प्रसिद्धीसाठी, कॉपीराईटसाठी नाही हो, त्याच्यासाठी लिहित नाहीयेत. त्यांचं एकच प्रयोजन आहे ग्रंथ लिहिण्याचं, परोपकारा कारणे. परोपकारासाठी, तुमच्या आमच्या जडजीवांवर उपकार एक प्रकारे ग्रंथ लिहून ते करतायत. आणि मग परोपकारा कारणे नाना निश्चय अनुवादने सेखी बोलले पूर्णपणे संशयातीत. संशयातीत ज्ञान प्राप्त करून द्यायचे, परमार्थाची वाटचाल प्राप्त करून द्यायची आहे. कारण या परमार्थाचं वर्णन करत असताना शास्त्र काय सांगतात? क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पतस्तत कवयो वदंती. उपनिषद सांगतात परमार्थाची वाटचाल सोपी नाहीये. क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया, तलवारीच्या पातीवर चालणं जेवढं कठीण आहे तेवढंच कठीण, किंबहुना त्याहीपेक्षा कठीण परमार्थाची वाटचाल करणे. पण माझ्या रामदास स्वामींना ज्यावेळेस परमार्थाबद्दल विचारलं जातं की महाराज स्वामी एवढी कठीण आहे का ही वाटचाल? मग स्वामी त्याच्यावर सुंदर उत्तर देतात, आहे तरी परम सुगम. शास्त्र सांगतंय की अत्यंत दुर्गम आहे, पण संत काय सांगतात? आहे तरी परम सुगम परिजनासी झाला दुर्गम, का जयाचे चुकले वर्म सत समागमाकडे. परमार्थाची वाटचाल सोपी आहे आणि अत्यंत अवघडही आहे. परस्पर विरोधी वक्तव्य शास्त्राच्या माध्यमातून केली जातात. मग सोपी कोणाला आणि अवघड कोणाला? ज्याचं चित्त किंवा ज्याचं जीवन संतांच्या छत्रछायेखाली आहे, जो संतांच्या सोबतीत प्रवास करतोय, त्याच्यासाठी परमार्थाची वाटचाल सोपी आहे. आणि जो संतांविन परमार्थाची वाटचाल करू इच्छितो त्याच्यासाठी मात्र क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पतस्तत कवयो वदंती. आणि म्हणून संतांच्या माध्यमातून, संतांच्या छत्रछायेखाली, त्यांच्या मार्गदर्शनानुसार आणि त्यांनी ग्रंथांच्या माध्यमातून लिहून ठेवलेली जी वाटचाल, त्या वाटचालीने जर आपण प्रवास केला तर नक्कीच आपला प्रवास लक्ष्यापर्यंत पोहोचेल. आणि संतांचं सहकार्य न घेता, त्यांचं मार्गदर्शन न स्वीकारता जर आपण प्रवास केला तर आपला प्रवास हा पूर्णत्वाला जाणार नाही. आणि त्याच्यामुळेच साधू संतांनी आपल्या जडजीवांसाठी त्यांचं असणारं ज्ञान, त्यांचा असणारा अनुभव शब्दांच्या माध्यमातून ग्रंथ स्वरूपात आपल्यासाठी उपस्थापित करून ठेवलेला आहे. आणि म्हणून मागा वाल्मिक व्यासादिक झाले कवीश्वर अनेक, तयापासोनी विवेक सकळ जनासी. तयापासोनी विवेक, जे तुम्हा आम्हाला विवेक ज्ञान प्राप्त आहे त्या विवेक ज्ञानाला कारण कोण आहे? या व्यास महर्षी सारखे जे संत महंत आजपर्यंत होऊन गेले ना, त्या साधू संतांनी जे विचार, जे ज्ञान, जे तत्वज्ञान ग्रंथांच्या माध्यमातून आपल्याला दिलेलं आहे, त्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने आपल्याला विवेक ज्ञान प्राप्त होत आहे. जर त्यांनी ग्रंथ लिहून ठेवले नसते तर आज मात्र आपण कधीही या परमार्थाची वाटचाल करू शकलो नसतो, किंवा या भगवंताला आपण ओळखूच शकलो नसतो, किंवा भगवंत ही संकल्पनाच आपल्याला अज्ञात असती जर साधू संतांनी त्या भगवंताचं सुंदर रूप आणि त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून दिली नसती. आणि म्हणून संतांचे किंवा या संतांच्या माध्यमातून लिहिलेल्या ग्रंथांचे मानवी जीवनावर अत्यंत उपकार आहेत. आपलं मानवी जीवन जे सुरळीत चाललेलं आहे किंवा मनुष्य म्हणून या समाजामध्ये जो वावरतोय त्याला कारणच खऱ्या अर्थाने या साधू संतांचं मार्गदर्शन आणि त्यांची ग्रंथ संपदा आहे, असं मला या ठिकाणी प्रांजळपणे कबूल करावंसं वाटतं. आणि म्हणून अशा प्रकारे सुंदर असणाऱ्या पदार्थाचं, सुंदर असणाऱ्या त्या भगवंताचं वर्णन या साधू संतांनी आपल्या ग्रंथांच्या माध्यमातून केलं. आणि म्हणूनच एक प्रकारे आपण या ग्रंथांकडे वळतोय.
आणि म्हणून रामदास स्वामींनी ग्रंथांच्या अगोदरच, ग्रंथलेखनाला सुरुवात केल्यानंतर, विषय प्रतिपादनाच्या अगोदरच या संत कवींचं वस्तुतः साक्षात दंडवत करून त्यांना नमस्कार या ठिकाणी केलेले आहे आणि त्यांचं स्मरण केलेलं आहे. कारण त्यांचं असं म्हणणं आहे की कवी मुमुक्षांचे अंजन, कवी साधकांचे साधन, कवी सिद्धांचे समाधान, निश्चयात्मक. पहा, निश्चयात्मक ज्ञान देणारे जर कोण असतील ना तर ते संत आहेत. ग्रंथ अनेक जण लिहित असतात, पण त्या ग्रंथांमध्ये निश्चयात्मकता आहे का? आपल्यासारखी मंडळी आजकाल ग्रंथ लिहितात, पण आपल्यासारख्या मंडळींच्या माध्यमातून लिहिलेले ग्रंथ वस्तुतः निश्चयात्मक ज्ञानाने परिपूर्ण आहेत का? तो अनुभव आपल्याला आहे का? नाहीये. मी स्वतः वेदांताचा प्राध्यापक आहे. मी वेदांतातील ब्रह्मस्वरूपाचं प्रतिपादन करतो, पण मला किती माहिती आहे, मला किती ज्ञान आहे? मला पुस्तकी ज्ञान आहे, शब्दज्ञान आहे, पण शब्दज्ञानाला या ठिकाणी कोणत्याही प्रकारची किंमत नाहीये परमार्थामध्ये. तिथं अनुभवजन्य ज्ञान पाहिजे. आणि मग अशा प्रकारचा अनुभव केवळ आणि केवळ संतांना आहे. आणि म्हणून संतांच्या माध्यमातून लिहिलेले ग्रंथच आपल्याला किंवा आपल्यासाठी त्या मार्गाचं प्रकाशन करू शकतात. त्यांच्या माध्यमातूनच आपण व्यवस्थितपणे वाटचाल करू शकतो. आणि म्हणून संत ग्रंथांमध्ये निश्चयात्मकता आहे. आणि निश्चयात्मकता ही सहजासहजी येत नाही. ज्यावेळेस तुम्हाला त्या विषयाचं संपूर्ण ज्ञान आहे, त्या विषयाचा संपूर्ण अनुभव आहे, त्याच वेळेस तुम्ही त्या विषयामध्ये पारंगत होऊ शकता आणि इतरांनाही पारंगत करू शकता. जर एखाद्या विषयाचं तुम्हालाच काही अंशिका होईना अज्ञान असेल तर तुम्ही पुढच्याला ज्ञान प्राप्त करून देऊ शकत नाही. आणि म्हणून साधू संतांचे ग्रंथ हे त्यांच्या अनुभवातून निर्माण झालेले आहे. आणि अनुभवातून निर्माण झाल्या कारणाने त्या ग्रंथांना एक विश्वासार्हता आहे. विश्वासार्हता आहे. त्यांच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवू शकता. आणि म्हणून वेदांतामध्ये श्रद्धा या सद्गुणाचं वर्णन करत असताना काय सांगितलेले त्याची व्याख्या? गुरुवाक्येषु वेदांत वाक्येषु विश्वासः श्रद्धा. श्रद्धा म्हणजे काय? गुरुवाक्यांवर विश्वास. गुरुवाक्यांवर विश्वास किंवा वेदांत वाक्यांवर विश्वास. का विश्वास? कारण ते कधी खोटे ठरत नाहीत, ते कधी असत्य सांगत नाहीत, ते सत्यच मांडतात. आणि म्हणून सत्य स्वरूप प्रतिपादन करणाऱ्या गुरुवाक्यांवर, संतांच्या वचनांवर आणि वेदांत वचनांवर माणसाने डोळे झाकून विश्वास ठेवावा. त्याला अंधश्रद्धा म्हणता येणार नाही. तर ती खरी श्रद्धा आहे असं शास्त्र सांगत असतं. आणि म्हणून साधू संतांनी समाजाला स्वतःचा अनुभव पोहोचवण्यासाठी ग्रंथांचं माध्यम स्वीकारलं. जसं आपण म्हणतो, मज अनुभव आले अंगा ते या जगात तसे. स्वतःला आलेला अनुभव साधू संतांनी तुमच्या आमच्यासाठी या ग्रंथांच्या माध्यमातून उपस्थापित केलं. आणि मज अनुभव आले अंगा ते या जगात तसे असे म्हणतात. तर अशा प्रकारे संतांचा उद्देश ग्रंथ लिहिण्याचा जर कोणता असेल ना तर तो आपल्यासारख्या जडजीवांचा उद्धार करणे हा एकमेव त्यांचा उद्देश आहे. आणि म्हणून पहा, स्वतः स्वामी असं म्हणतात, जे जे आपणासी ठावे ते ते इतरासी द्यावे. संतांची कोणती पहा कोणत्या प्रकारची भावना आहे? जे जे आपणासी ठावे, जे जे स्वतःला माहिती आहे ना ते सर्व काही कोणताही हातचा न राखता अगदी मुक्त हस्ताने समाजाला देण्याची वृत्ती. जे जे आपणासी ठावे ते ते इतरासी द्यावे. मग साधू संतांनी केलं काय? त्यांच्या जीवनामध्ये त्यांना जो अनुभव आला तो त्यांनी ग्रंथांच्या माध्यमातून लिहून ठेवला. सर्व काही कोणताही हातचा न राखता. आणि म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, लोह परिसाची नसाहे उपमा, सद्गुरु महिमा अगाधची, आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. संतांचं श्रेष्ठत्व हेच आहे की संत सामान्यालाही संत करू शकतात. आपल्यासारखं आपुलिया पदी बैसविले असं म्हणतात ना, तर संतांची ही खासियत आहे. संतांची दृष्टी, संतांची कृपा जर एखाद्या जडजीवांवर झाली तर तो स्वतः संत पदाला पोहोचतो. तर ही संतांची खासियत आहे. आणि म्हणून जे जे आपणासी ठावे ते ते इतरासी द्यावे, अशी भावना, अशी सदिच्छा
अशी जडजीवांबद्दल तळमळ ही प्रत्येकात असते असं नाहीये. ग्रंथ लिहिणारे अनेक ज्ञानी या प्रपंचात आहेत, पण आज जे ग्रंथ टिकले, आजही समाजामध्ये समाजाला प्रबोधन देण्यासाठी दीपस्तंभाप्रणे विराजमान जे आहेत ते संतांचेच ग्रंथ आहेत, ज्ञान्यांचे नाही आहेत. संतांच्यामध्ये ज्ञान्यांमध्ये हा फरक आहे. बघा, जे जे आपणासी ठावे ते ते इतरासी द्यावे ही संतांची भूमिका आहे, आणि जे जे आपणासी ठावे ते इतरासी दाखवावे ही ज्ञानाची भूमिका आहे. ज्ञानी सदैव ज्ञानच दाखवण्याची इच्छा करतो. माझं ज्ञान किती श्रेष्ठ आहे, मी किती ज्ञानी आहे, ही दाखवण्याची भूमिका ज्ञानाची असते. पण संतांची भूमिका मात्र तशी नाही आहे. त्यांना सगळ्यांना शहाणं करून सोडायचं, आणि शहाणं करून सोडण्यासाठीच त्यांचा तो अट्टहास आहे ग्रंथलिखाणाचा. आणि म्हणून संतांचं चरित्र हे ग्रंथांच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने आपण जाणू शकतो. तर अशा प्रकारे संत आणि ज्ञानी, आता वस्तुतः मी या ठिकाणी एक वाक्य बोललो की संत आणि ज्ञानी या दोघांच्या ग्रंथांमध्ये फरक आहे, तर असा कदाचित प्रश्न अंतःकरणात येईल की संत ज्ञानी नसतात का? तर याच्यावर माझे एक नेहमी वक्तव्य असतं, माझे एक वाक्य आहे, मनापासून ऐका. मी का संत आणि ज्ञानी याच्यामध्ये फरक दाखवतो, संतांचे ग्रंथ आणि ज्ञान्यांचे ग्रंथ असा भेद मी का दाखवला, त्याला कारण एकच आहे. पहा, प्रपंचातील प्रत्येक संत ज्ञानी असतात. प्रपंचातील प्रत्येक संत हे ज्ञानी असतातच, पण प्रपंचातील प्रत्येक ज्ञानी संत असेलच असं नाहीये. पहा, हे वाक्य जरा व्यवस्थित ऐका तुम्ही. मग आज तुम्हाला संत कोणाला म्हणायचं आणि ज्ञानी कोणाला म्हणायचं कळेल. संत हे ज्ञानीच असतात, पण ज्ञानी मात्र संत आहे का, हा संशोधनाचा विषय आहे. कारण अनेक ज्ञानी आणि त्या ज्ञान्यांची दुरावस्था आपण ग्रंथांच्या माध्यमातून पाहिलेली आहे, आणि म्हणून संत ज्ञानी असतील असं नाहीये. तर हा संतांचा आणि ज्ञान्यांच्या ग्रंथामधला फरक आहे. मग आता रामदास स्वामी की ज्यांनी जीवनामध्ये त्या भगवान प्रभू रामचंद्राची उपासना करून जे काही पारमार्थिक ज्ञान किंवा जो काही त्या भगवंताचा साक्षात्कार प्राप्त करून घेतला, तो त्यांनी दासबोध ग्रंथांच्या माध्यमातून आपल्यासाठी उपस्थापित करून ठेवलेला आहे. आणि रामदास स्वामी तर शाब्दे परेच निष्णाता. रामदास स्वामी कसे आहेत? शाब्दे परेच निष्णाता. केवळ परमब्रह्मामध्ये निष्णात नाहीयेत, ते शब्दब्रह्मामध्येही निष्णात आहे. शब्दज्ञान असो किंवा परब्रह्माचं ज्ञान असो, अनुभव ज्ञान असो, शब्दज्ञान असो, दोनही ज्ञानामध्ये त्यांचं विशेष प्रावीण्य आहे, हस्तगत विद्या आहे त्यांना. आणि म्हणून त्यांच्या माध्यमातून लिहिलेला ग्रंथ तो नक्कीच मानवी जीवनामध्ये एक परिवर्तन घडवू शकतो. ही रामदास स्वामींची खासियत मला असं वाटतं, आणि म्हणून तो अत्यंत जिव्हाळ्याचा ग्रंथ आहे माझ्यासाठी. कारण दासबोधाची व्याख्या जर तुम्ही मला विचाराल की समर्थांचा दासबोध म्हणजे काय आहे, तर मी एक वाक्य नेहमी सांगत असतो, अक्षर अभ्यासाच्या बाळबोधापासून. काय दासबोध काय आहे? अक्षर अभ्यासाच्या बाळबोधापासून अक्षर परमात्म्याच्या बोधामृतापर्यंत जो प्रवास आहे, तो प्रवास म्हणजे दासबोध आहे. वाक्य कळालं का? अक्षराभ्यासाच्या बाळबोधापासून. अक्षराभ्यासाचा बाळबोध म्हणजे काय? बघा, ग्रंथ जो लिहिलेला आहे तो कशासाठी लिहिलेला आहे? भक्ती मार्गाचं प्रतिपादन करण्यासाठी, परमार्थिक जीवनाचं प्रतिपादन करण्यासाठी. पण या ग्रंथामध्ये समर्थ अक्षर कसं असावं, अक्षराचं सौंदर्य कसं असावं याचंही वर्णन करतात. आणि म्हणून म्हटलं रामदास स्वामींचा दासबोध ग्रंथ म्हणजे अक्षर अभ्यास करून देणारा ग्रंथ आहे. म्हणजे अक्षर अभ्यासाचं बाळबोध तिथून सुरुवात आहे, ते अगदी कुठपर्यंत अक्षर परमात्म्याची प्राप्ती, तिथपर्यंतचं चिंतन त्या दासबोधाच्या माध्यमातून मांडलेले. म्हणजे थोडक्यात आजच्या भाषेत म्हणतात ना, KG to PG. शिक्षण कुठपर्यंत घ्यायचं? KG to PG, KG पासून PG पर्यंत. तसं दासबोध ग्रंथ हा तुमचा अक्षराभ्यासही घडवून देतो आणि त्या अक्षर परमात्म्याची भेटही तुम्हाला घडवून देतो. अशा प्रकारचा एक जीवनाचा प्रवास घडवून देणारा ग्रंथ जर कोणता असेल तर तो दासबोध ग्रंथ आहे. तर मी आता माझा विषय थोडासा खूप जास्त आहे, माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे, पण मी शक्यतो तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. हा अक्षराभ्यास हा जीवनातील अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आपल्या महात्मा गांधी
राष्ट्रपिता म्हणून ज्यांना संबोधलं जातं, त्या महात्मा गांधींचं एक वक्तव्य आहे, सुंदर अक्षर ही शिक्षणाची ओळख आहे आणि सुंदर अक्षर नसणे ही तुमच्या अर्धवट शिक्षणाची ओळख आहे. अर्धवट शिक्षणाची ओळख आहे. जर आपलं अक्षर सुंदर नसेल, अस्वच्छ असेल, तर त्याचा अर्थ आपलं शिक्षण व्यवस्थित पूर्ण झालेलं नाहीये. हा त्यातला फरक आहे. मग महात्मा गांधी अशाच प्रकारच्या दासबोधातील वाचनाने कदाचित प्रेरित झाले असेल आणि तशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी मांडलं असेल असं मला वाटतं. पण पहा, तुमचं चरित्र तुमचं अक्षर सांगतं असं सांगितलं जातं. तुमचं अक्षर, त्या अक्षरातील वळणं, त्याच्यातलं सौंदर्य हे तुमचं चरित्र सांगत असतं. आणि म्हणून अक्षर परमात्म्याचा ती प्रतिपादन केलेल्या ग्रंथामध्ये रामदास स्वामी एक अक्षर लेखन कसं असावं यावर सुद्धा चिंतन करतात. आता त्याच्यातल्या ओव्या फक्त मी वाचतो. ब्राह्मणे बाळबोध अक्षर घडसून करावे सुंदर, जे देखताची चतुर समाधान पावती. अक्षर कसं असावं, ज्याला पाहता क्षणी लोकांना आनंद व्हायला पाहिजे अशा प्रकारचं अप्रतिम अक्षर असावं, की जे वाचता क्षणी किंवा पाहता क्षणी पाहणाऱ्याच्या डोळ्यामध्ये आनंद निर्माण करेल, मनामध्ये आनंद निर्माण करेल, तशा प्रकारचं अक्षर असावं असं समर्थांचं वचन आहे. आता त्याच्यासाठी त्यांनी पूर्ण त्या ठिकाणी समास लिहिलेला आहे अक्षर लेखनावर. त्याच्यातले काही श्लोक मी या ठिकाणी वाचून दाखवतो तुम्हाला. त्याचं विवरण करण्याइतकं म्हणजे ते अवघड नाहीये. वाटोळे सरळे मोकळे, ओतले शशीचे मसीचे काळे, कुळकुळीत ओळी चालिल्या ढाळे, मुक्तमाळा जैस्या. मोत्यांचे मणी किंवा मोत्यांची माळ जशी सुंदर वाटते, मोहक वाटते, अक्षरही त्याच प्रकारचं सुंदर असावं. तर त्याचे अनेक ओळीस ओळी लागेना, अर्कुली मात्रा भेदीना, खालीले ओळीस स्पर्शेना, अथवा लंबाक्षर. अक्षर कसं असावं, एक ओळ लिहिताना दुसऱ्या ओळीला त्याचा संबंध येऊ नये, एक व्यवस्थित अंतर असावं, शब्द मोठे असावेत की जेणेकरून वाचणाऱ्याला त्रास होऊ जात नाही, किंवा अशा प्रकारचं अक्षर असावं की आपल्याशिवाय इतरही लोक ते वाचू शकतात. नाहीतर आज अनेकांची अक्षरं माझ्यासहित अशी आहेत की ती फक्त आणि फक्त जो लिहिणार आहे तोच वाचू शकतो. तर अक्षर सुंदर असणं, आणि आजच्या काळामध्ये तर ती गरज आहे, कारण आपण लेखन पद्धती ही संपूर्णतः विसरून चाललेलं आहे. आणि ज्यावेळेस मनुष्य लेखन विसरतो ना, त्यावेळेस त्याची चिंतन शक्ती सुद्धा कमी होते. कारण जे विचार आपल्या मनामध्ये आहे ते उतरवण्यासाठी लेखनीचं माध्यम वापरलं जातं. आणि म्हणून मला असं वाटतं की समर्थांनी सांगितलेलं आहे, ज्यांचे वय आहे नूतन त्याने लिहावे जपोन, जगासी पडे मोहन ऐसे करावे. ज्यांचं वय लहान आहे, जी लहान आहे, ज्यांचा अक्षराभ्यास सुरू झालेला आहे, तर आईवडिलांनी विशेषत्वाने त्या अक्षराभ्यासावर लक्ष द्यावं आणि चांगल्या प्रकारचं अक्षर त्यांच्याकडनं घडवून घ्यावीत. कारण काया बहुत कष्ट व्हावी, उत्कट कीर्ती उरवावी, चटक लावणी सोडावी काही एक. तर गुणसंपादन करण्याची एक भूमिका या दासबोध ग्रंथाच्या माध्यमातून मांडली की तुम्ही अक्षर सुधारा. का? कारण चांगलं अक्षर ही सुद्धा तुमची कीर्ती घडवून देणार आहे. आत्ताच काही 4 महिन्यांपूर्वीचा आपल्या महाराष्ट्रातील एक प्रसंग तुम्हाला माहिती आहे की एका जिल्हा परिषद शाळेतील एक विद्यार्थिनी, 3री इयत्तेत शिकणारी विद्यार्थिनी होती, आणि त्या विद्यार्थिनीने एक निबंध लिहिला होता. आणि तो निबंध इतक्या सुंदर अक्षरामध्ये लिहिला होता की त्या निबंधाची दखल साक्षात मंत्री महोदयांनी घेतली आणि त्यांनी तिच्याशी फोनवर संपर्क साधला. म्हणजे एका निबंधामुळे किंवा त्या सुंदर अक्षरामुळे ती मुलगी संपूर्ण महाराष्ट्रात तिला यशप्राप्ती झाली. काय यशप्राप्ती झाली? म्हणजे समर्थांनी सांगितलंय बघा, काया बहुत कष्ट व्हावी, उत्कट कीर्ती उरवावी. मग उत्कट कीर्ती जी प्राप्त झाली ती कशाच्या माध्यमातून झाली? अक्षराभ्यासाच्या. आणि म्हणून जीवनामध्ये सद्गुण संपन्नता ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आपण सर्वांनी जीवनामध्ये अशा प्रकारची एक ना एक सद्गुण आपल्या अंगी बाणावा की ज्याच्या माध्यमातून जगामध्ये आपली एक ओळख होईल. याच्यानंतर आता वस्तुतः त्याचं वर्णन भरपूर आहे, पण माझा वेळ हा थोडासा अल्प राहिलेला आहे आणि म्हणून मी त्या अक्षराभ्यासाचं वर्णन जास्त करत नाही, कारण मला मूळ ग्रंथावरही यायचं आहे. पण अक्षराभ्यासानंतर अर्थाभ्यास सुद्धा सांगितलेला आहे. म्हणजे वक्ता ज्यावेळेस एखादं वक्तव्य मांडतो तर त्या
वक्त्याने मांडलेल्या वक्तव्यातून अर्थ कसा ग्रहण करावा हे ज्ञान असणंही गरजेचं आहे. शास्त्रामध्येही याचं चिंतन फार मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. अनेक वेळा एखादा शब्द उच्चारल्यानंतर त्या शब्दाचा अर्थ काय हा प्रसंगानुसार समजून घेण्याची गरज आहे. प्रसंगानुसार समजून घेण्याची गरज आहे. शब्दाचा भेद तो जाणून घ्यायला पाहिजे. नाना शब्दांचे शब्दभेद जाणून पहावे. म्हणजे वक्त्याने एखाद्या गोष्टीचं वर्णन करत असताना कशा प्रकारे वर्णन करावं किंवा श्रोत्याने एखाद्या गोष्टीचं श्रवण केल्यानंतर कशा प्रकारे ते श्रवण किंवा त्या शब्दाचा अर्थ घ्यावा हेही अत्यंत महत्त्वाचे. आणि रामदास स्वामींपेक्षा दुसरा कोणीही व्यक्ती मला नाही वाटत आहे की जो या गोष्टीबद्दल बोलू शकतो. कारण रामदास स्वामींना 12व्या वर्षीच शब्दाचं अर्थज्ञान आणि अर्थज्ञानाच्या माध्यमातून त्याचा भविष्य जाणण्याची कुवत त्यांच्यामध्ये होती. वयाच्या 12व्या वर्षी असं म्हणतोय मी. पहा, आपणा सर्वांना तो प्रसंग माहिती आहे. रामदास स्वामींचा ज्यावेळेस विवाह आईवडिलांनी ठरवला आणि विवाहासाठी महाराज भोल्यावर उभे राहिले आणि ज्यावेळेस भटजीबुवांनी मंगलाष्टका सुरू केली, शुभमंगल सावधान. सावधान हा शब्द ज्यावेळेस पुरोहिताच्या मुखातून निघाला, खरं सांगा आपलेही लग्न झालेली आहेत बऱ्यापैकी, अनेकांची, जे श्रोते आहेत त्यांची, आणि त्यांनीही त्यांच्या जीवनामध्ये लग्नाच्या ठिकाणी उभे असताना हा शब्द ऐकला असेल. पण आपण खरंच सावधान झालो का? नाही, आपण तर बेसावध झालो. पण रामदास स्वामींनी मात्र तो शब्द ऐकला, पण केवळ ऐकला नाही, तो सार्थ रूपाने ग्रहण केला. की मला पुरोहित सांगतायत सावधान, मग सावधान व्हायचं म्हणजे काय करायचं. आणि मग त्या एका क्षणामध्ये त्या शब्दाच्या माध्यमातून जो अर्थ प्रकट व्हायला पाहिजे तो एका क्षणामध्ये त्यांच्या बुद्धीमध्ये प्रकट झाला आणि लग्न सोडून महाराज वैराग्याकडे पूर्णतः निघाले. म्हणजे सावधान म्हटल्यानंतर खरंच सावधान झालेला मनुष्य या पृथ्वी तलावर एकमेव आहेत आणि म्हणून ते समर्थ झालेले आहेत. आणि जे सावधान होत नाहीत ते आपल्यासारखे जडजीव राहतात. तर मला एक विनोदाचा भाग म्हणून सोडून द्या, पण शब्दांच्या माध्यमातून त्याचे अर्थ ग्रहण करण्याची कुवत ही सुद्धा एक प्रकारचा हाही एक गुण आहे. आणि अशा प्रकारचा गुण हा समर्थांच्या एकंदरीत चरित्रामध्ये आणि त्यांच्या ग्रंथामध्ये दिसून येतो. तर हा एक त्यांचा महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यावर मी जास्त आता चिंतन करत नाही. पण आता आपण साक्षात समर्थांच्या ग्रंथलेखनावर अजून त्याचा जो काही मुद्दा आहे त्याच्यावर आपण येऊया. पहा, ग्रंथ लिहित असताना ग्रंथकाराने काही गोष्टी पाळायच्या असतात, काही नियम पाळायचे असतात. आणि त्या सर्व शास्त्रीय नियमांचं पालन करूनच ग्रंथांची निर्मिती केली तरच तो ग्रंथ विद्वानांच्या सभेमध्ये शिरसावंद्य मानला जातो, अन्यथा त्या ग्रंथाला मान्यता मिळत नाही. आणि म्हणून ग्रंथलेखन करत असताना काही गोष्टी पाळायच्या असतात. सामान्यतः ग्रंथाच्या अगोदर अनुबंध चतुष्टय सांगावा असे एक शास्त्रवचन आहे. म्हणजे अधिकारी कोण, विषय काय, संबंध काय, प्रयोजन काय, या 4 गोष्टींचं वर्णन करणं फार गरजेचं असतं. म्हणजे जो ग्रंथ मी लिहितोय हा ग्रंथ नक्की कोणत्या एका अधिकाऱ्याला उद्देशून लिहितोय ती महत्वाची गोष्ट आहे. ब्रह्मचार्याने गृहस्थाश्रमी जीवन कसे जगावे अशा प्रकारचा ग्रंथ जर वाचायला घेतला तर तो हास्यास्पद होईल. कारण ते वाचण्याचं त्याचं वय नाहीये, तो त्याच्यासाठी अधिकारी नाहीये. किंवा गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर, संन्यासाश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर गृहस्थाश्रमी कसे राहावे हा ग्रंथ वाचायला घेतला तर त्याचा तो अधिकारी नाहीये. म्हणजे अधिकार तैसा दावियेला मार्ग असं जे म्हणतात ना, तर अधिकार कसा आहे, समोरचा व्यक्ती कसा आहे त्यानुसार त्याला वक्तव्य करावं. किंबहुना एखादा ग्रंथ लिहित असताना अगोदरच ग्रंथकाराने मांडावं की हा ग्रंथ मी कोणाला उद्देशून लिहितोय, मग त्याच व्यक्तीची तिथं प्रवृत्ती होईल. तर अशा प्रकारे अधिकारी झाला, विषय झाला. म्हणजे ग्रंथादौ तेन वक्तव्यम, शास्त्राचं वचन आहे की ग्रंथाच्या सुरुवातीला प्रत्येक ग्रंथकर्त्याने अनुबंध चतुष्टयाचं निरूपण करायलाच पाहिजे. आणि या सर्व शास्त्रीय नियमांना खरंच समर्थांनी पाळलेलं दिसून येतं. समर्थांच्या बघा सुरुवातच बघा कशी आहे. बघा, ग्रंथारंभ हा पहिला समास आहे, त्याच्यानंतर वंदना केलेली आहे.
म्हणजे मंगल किंवा गणेशादी देवतांचं वंदन जे आहे ते नंतर केलेलं आहे. आणि गणेशादी देवतांच्या वंदना अगोदरच ग्रंथाचं स्वरूप त्यांनी मांडलेलं आहे. म्हणजे हा एक वैशिष्ट्य आहे समर्थांचं, की ग्रंथ लिहित असताना सामान्यतः तुम्ही इतरांचे ग्रंथ पहा, सुरुवातीलाच ते शारदेचं वंदन करतील, गणपतीचं वंदन करतील, सद्गुरूंचं वंदन करतील, देवदेवतांना नमन करतील. पण समर्थ मात्र सुरुवातीला ग्रंथारंभामध्ये हा ग्रंथ कोणाला उद्देशून आहे, या ग्रंथाचा प्रतिपाद्य विषय काय आहे, संबंध काय आहे, कोणी वाचायचा, का वाचायचा, त्याला पुरावे काय आहेत, या सर्व गोष्टीचं चिंतन मांडतात. सुरुवातीची पहिलाच बघा ना, समर्थांच्या ग्रंथामध्ये पहिली ओवी जी आहे, श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय लिहले काय बोलिले जी येथ, श्रवण केली याने प्राप्त काय आहे. प्रश्न, पहिलाच प्रश्न आहे. श्रोते पुसती म्हणजे श्रोते वक्त्याला विचारत आहेत, कोण ग्रंथ, हा कोणता ग्रंथ आहे ज्याचं निरूपण आता तुम्ही करताय किंवा ज्याचं लिखाण तुम्ही करताय, तो ग्रंथ कोणता आहे. काय बोलले जी येथ, आणि या ग्रंथामध्ये काय बोललंय, काय बोलणार आहे, प्रतिपाद्य विषय काय आहे. आणि श्रवण केली याने प्राप्त, जर या ग्रंथाचं मी श्रवण केलं तर मला काय प्राप्त होणार आहे, प्रयोजन काय आहे, का म्हणून मी ऐकायचं, का म्हणून मी या ग्रंथासाठी वेळ द्यायचा. आणि मग अशा प्रकारचा प्रश्न श्रोत्यांनी केला. आणि मग रामदास स्वामी त्याचं उत्तर देतात, ग्रंथ नाम दासबोध. श्रोते पुसती कोण ग्रंथ, ग्रंथ नाम दासबोध. दासबोध हा ग्रंथ आहे. आणि हा कसा आहे ग्रंथ, काय बोलले जी इथं, गुरु शिष्याचा संवाद. हा ग्रंथ कसा आहे, गुरु शिष्याचा संवाद. एथ बोलिला विशद भक्ती मार्ग, आणि इथं विशद भक्ती मार्गाचं निरूपण केलेलं आहे. आता बघा, गुरु शिष्यांचा संवाद हा ग्रंथ कसा आहे, गुरु शिष्यांच्या संवादात्मक आहे, संवादात्मक आहे, विवादात्मक नाही आहे. गुरु शिष्य असल्यामुळे इथं संवाद आहे. आणि जिथं गुरु शिष्य नसतात तिथं ग्रंथामध्ये विवाद असतो. विवाद आणि संवाद दोनही ग्रंथाची शैली आहे शास्त्रामध्ये. वाद जल्प वितंड या प्रकारेही ग्रंथ केले जातात. अनेक ग्रंथ आजही आहेत वेदांत शास्त्रामध्ये किंवा सकल शास्त्रांमध्ये की जे वादांवर आधारित आहे. जिथं वाद आहे, जिथं विवाद आहे, जिथं वितंड आहे, जिथं जल्प आहे, आणि अशा प्रकारची सरणी अनुसरून त्या ठिकाणी ग्रंथ लिहिलेले. पण त्या ठिकाणी ग्रंथ लिहिण्याचं तात्पर्य काय, पक्ष प्रतिपक्ष परिग्रह वादा, म्हणजे एकमेकांच्या मतांचं खंडन करायचं, एकमेकांना दूषणं द्यायची आणि एकमेकांचं मत खच्ची करून आपलं मत तिथं मांडायचं, ही ती परंपरा आहे. तो वाद विवादात्मक आहे. पण दासबोध ग्रंथ जो आहे ना, तो विवादात्मक नाही आहे, हा संवादात्मक आहे. इथं संवाद आहे. कोणाचा संवाद आहे, गुरु शिष्यांचा संवाद आहे. गुरु शिष्यांचा संवाद, आणि त्या संवादातून निर्माण होणारं जे तत्वज्ञान असतं ना, ते सर्वतोपरी मानलं जातं. पहा, भगवद्गीता काय आहे, भगवद्गीता काय आहे, पुष्पिकेमध्ये काय म्हणतात, इति श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे. काय म्हणतात, श्रीकृष्णार्जुन संवाद. भगवद्गीता का बरं शिरसावंदी आहे, कारण तिथं संवाद आहे. कोणाचा संवाद आहे, गुरु शिष्यांचा संवाद आहे. कृष्ण आणि अर्जुनाचा संवाद आहे. आणि संवाद असल्या कारणाने आजही तो आपल्यासाठी अत्यंत अनुकूल आहे, शिरसावंदी आहे, शिरोधारी आहे, कारण तिथं संवाद आहे. आणि संवादात्मक ग्रंथ ज्यावेळेस येतात ना, तर ते मनुष्याचे जीवनाचं कल्याण करून देतात. वादविवादात्मक ग्रंथ हे कदाचित काय करतात, कदाचित तुम्हाला सत्यज्ञान मिळेल, सत्यज्ञान कळेल, पण सत्यज्ञान कळत असताना ज्या मताचं खच्चीकरण करून आपण सत्यज्ञानाची पडताळणी केली, त्या मताबद्दल दुराग्रह तो मात्र शिल्लक राहत असतो. पण साधू संतांना मात्र हे विश्वची माझे घर, इथं ते कोणाचं खच्चीकरण त्यांना करायचं नाहीये. इथं त्यांना सत्य मांडायचं, जडजीवांचा उद्धार करायचा आहे. त्यामुळे वादविवादाची शैली ते स्वीकारत नाहीये, ते संवादाची शैली स्वीकारतात. गुरुभक्तांचा संवाद तिथं मांडतात ते. कारण ज्यावेळेस भक्त गुरूंसमोर येतो त्याच वेळेस गुरूंचं तत्वज्ञान आणि तत्वज्ञानाचा प्रवाह जो आहे तो अखंडितपणे प्रवाहित होत असतो. बघा,
अर्जुन स्वतः शिष्यस्तेहम शाधिमान् त्वां प्रपन्नम. अरे भगवंता, मी तुझा सखा असेल, पण आता असं समज मी तुझा शिष्य झालोय. शिष्यस्तेहम, मी तुझा शिष्य झालोय. आणि मग शाधिमान् त्वां प्रपन्नम, आणि अशा प्रकारे तुला शरण आलेल्या माझ्या या शिष्याचा माझा तू उद्धार कर. आणि मग कृष्ण गुरु झाला. आणि मग गुरु शिष्यांचा संवाद जो सुरू झाला त्याच्यातून भगवद्गीता अमृत निर्माण झालं, जे सर्व उपनिषदांचं सारभूत मानलेलं आहे. मला संवादात्मक ग्रंथांचं महत्त्व या ठिकाणी सांगायचं. योग वासिष्ठ घ्या, प्रभू रामचंद्र आणि वसिष्ठ महर्षी त्यांचा संवाद, आणि त्याच्यातून योग वसिष्ठाची निर्मिती झाली. तो संवादात्मक आहे. आणि म्हणून अशा प्रकारचे संवादात्मक ग्रंथ जे असतात तिथं श्रद्धा असते, प्रेम असते, विश्वास असतो, आणि म्हणून त्या ग्रंथामध्ये एक जिवंतपणा असतो. आणि म्हणून या ठिकाणी बघा, सुरुवातीलाच ती श्रद्धा श्रोत्याच्या अंतःकरणात निर्माण व्हावी म्हणून एक शब्द फक्त टाकला, गुरु शिष्यांचा संवाद. काय आहे हा ग्रंथ जो आहे, ग्रंथनाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद. आणि मग इथं काय आहे, एथ बोलिला विशद, हा एक शब्द महत्वाचा आहे. एथ बोलिला विशद, इथं बोललेला आहे. काय बोललेलं आहे, भक्तिमार्ग बोललेला आहे. आणि तो कसा बोललेला आहे, विशद. विशद म्हणजे काय, स्पष्टपणे, स्पष्टपणे मांडलेला आहे. आणि असं वक्तव्य कोण करू शकतं, स्पष्टपणे भक्तिमार्ग मांडलेला आहे ज्याने भक्तिमार्गाची पराकाष्ठा अनुभवलेली आहे. ज्याने भक्तिमार्गाची पराकाष्ठा अनुभवलेली आहे, जो जाणतो भक्तिमार्गाला, खडानखडा ज्याला माहिती आहे त्या मार्गाची, तोच फक्त म्हणू शकतो की मी विशद भक्तिमार्ग सांगतोय. संपूर्ण ज्ञान ज्याला आहे तोच अशा प्रकारचं वक्तव्य करू शकतो. अन्यथा केवळ अल्पज्ञानाने कोणीही अशा प्रकारचं धाडस करू शकत नाही, मी विशद भक्तिमार्ग. तर अशा प्रकारे विशदता म्हणजे स्पष्टपणे मांडण्याची हातोटी. तर रामदास स्वामी म्हणतात, माझा जो ग्रंथ आहे ना, या ग्रंथामध्ये एक वैशिष्ट्य आहे. माझ्या ग्रंथामध्ये ज्या भक्तिमार्गाचं मी विश्लेषण करतोय तो भक्तिमार्ग स्पष्टपणे मी मांडतोय, अस्पष्टता नाही आहे. आणि याच्यावरून मला दूषण द्यायची नाही आहेत, पण मला एक सांगायचं आहे की भारतामध्ये अनेक असे ग्रंथ आहेत किंवा अनेक असे ग्रंथकर्ते की ज्यांनी ग्रंथांची निर्मिती केलेली आहे, ग्रंथरचना केलेली आहे, पण त्या ग्रंथांमध्ये स्पष्टपणाचा अभाव आहे. असे अनेक ग्रंथ आहेत. म्हणजे मी स्वतः शिक्षण ज्यावेळेस घेत होतो, मग शिक्षण घेत असताना अनेक वेळा मूल ग्रंथाचा अर्थ नाही कळाला तर खालील टीका वाचण्यात यायच्या. टीका आणि त्याच्यावरचे भाष्य, व्याख्यानं वाचायचो. आणि मग व्याख्यानं वाचत असताना अनेक व्याख्यानांमध्ये असं व्हायचं की ज्या ठिकाणी मला खूप चांगल्या प्रकारे मूळ ग्रंथ कळालेला आहे त्या ठिकाणी व्याख्यान करणारा जास्तीत जास्त विश्लेषण करतो. म्हणजे जी गोष्ट मला सहज मूल ग्रंथावरूनच कळते त्याच गोष्टीचं वारंवार चिंतन आणि बहुत्व लेखन त्या व्याख्याकाराने केलेले. आणि ज्या ठिकाणी मला कळत नाहीये म्हणून मी त्या व्याख्येचा आधार घेतोय, तर तिथं व्याख्याकाराने काहीही न लिहिता फक्त एक शब्द लिहिलेला आहे, स्पष्टार्थ, निगद व्याख्यातम. म्हणजे त्यांचं म्हणणं तिथं असं असतं की हा अत्यंत सोपा आणि स्पष्ट अर्थ आहे. म्हणजे ज्या ठिकाणी मला मूळ ग्रंथ कळतोय, मला व्याख्यानाची गरज नाहीये, पण तिथं व्याख्यान प्रचंड मोठं केलेलं आहे. आणि ज्या ठिकाणी खरंच मला कळत नाहीये त्या ठिकाणी मी जर वाचायला गेलो तर तिथं मात्र व्याख्याकार लिहितो की स्पष्टार्थ आहे. मग ही स्पष्टार्थता जाणून घेण्यासाठी ज्यावेळेस मी माझ्या आचार्यांना प्रश्न विचारला की हे व्याख्याकार इथं स्पष्टार्थ लिहित आहेत, खूप सोपं आहे असं म्हणतायत, पण मला तर ते कळत नाहीये. मग त्याच्यावर माझ्या आचार्यांनी सहज विनोद म्हणून सांगितला, जसं तुला कळालं नाही तसं त्यालाही कळालं नाही म्हणून त्यांनी स्पष्टार्थ लिहिलं. हा विनोदाचा भाग आहे, सोडून द्या. पण मला एक सांगायचं की इथं तुम्हाला एक लक्षात यायला पाहिजे की स्पष्टपणा हा जो काही ग्रंथकर्त्याचा गुण आहे ना, तो सर्वांमध्ये असेल असं नाहीये. अनेक वेळा आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, अर्ध्या हळकुंडाने पिवळे. अनेक जण तसेच असतात, अर्धवट ज्ञान आणि त्या ज्ञानाचं प्रकटीकरण करण्याच्या हेतूने ग्रंथ लिहितात
आणि मग त्या ग्रंथाचं वाचन जो कोणी वाचक करतो त्याला अनेक समस्यांचा भडीमार निर्माण होतो. हे असं का, हे तसं का, हे असं का, हे असं का, अस्पष्टता वाढत जाते. आणि ज्यावेळेस अस्पष्टता वाढते ना, माणूस त्या विषयापासून परावृत्त होतो, निवृत्त होतो. आपली शास्त्र, आपलं संत साहित्य या ग्रंथांमध्ये अशा प्रकारच्या अडचणी मला जाणवून येत आहेत. आणि म्हणून ग्रंथ कोणी लिहावा? ज्याला स्पष्टपणे माहिती आहे समर्थांसारखं त्यानेच ग्रंथ लिहावा. कारण अशा प्रकारची स्पष्टोक्ती ज्या ग्रंथांमध्ये आहे ना, त्याच ग्रंथांच्या वाचनाने आपल्यासारखी मंडळी व्यवस्थित आनंदाने प्रवास करू शकतात. आपली आवड ती वाढू शकते, घडोघडी वाढू शकते. आणि जर अशा अडचणी आपल्याला जर आल्या ग्रंथाच्या माध्यमातून कळतच नाहीये, तर मग आपण हळूहळू त्या ग्रंथापासून आणि त्या मार्गापासूनच परावृत्त होऊ लागतो. आणि म्हणून अवघड करण्यात मजा नाहीये, सोपं करून मांडण्यात खरा आनंद आहे. आणि तो संतांनी अनुभवला आणि संतांनी तेच केलं. अवघड असणारं तत्वज्ञान सोपं करून आपल्यासमोर मांडलेलं आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं संतांचं जे विशेषतः समर्थांचं जे आहे ते विशद आहे, स्पष्टपणा आहे त्याच्यामध्ये. स्पष्टपणा कधी येतो? ज्यावेळेस अतिरेकही नसतो आणि न्यूनताही नसते. ज्यावेळेस तुम्हाला एखादा विषय 100% माहीत असतो ना, तुम्ही अगदी बरोबर मोजक्या शब्दात त्याचं निरूपण करू शकता आणि सुंदर करू शकता. पण ज्यावेळेस विषय माहिती नसतो ना, त्यावेळेस तुमचा वाग्व्यापार वाढतो, विचार वाढत जातो, वाग्व्यापार वाढत जातो, शब्द वाढतात. आणि कितीही शब्द वाढले तरी सुद्धा विषय मात्र स्पष्ट होत नाही. मग जिथं ग्रंथकर्त्यालाच अडचण आहे, त्या ग्रंथांच्या वाचनाने श्रोत्यांच्या किंवा वाचकांच्या अडचणी कशा दूर होतील? आणि म्हणून ग्रंथकर्त्याने स्पष्टपणे ज्या गोष्टी मांडता येतील त्याच गोष्टी मांडाव्यात. हा एक महत्त्वाचा या ठिकाणी शास्त्रीय विचार मला सांगावा असं वाटतो. आणि म्हणून पहा, मल्लीनाथ आपल्या टीकेमध्ये असं लिहितात की मी जी टीका लिहितोय ना, माझी टीका का म्हणून वाचायची? मल्लीनाथाने रघुवंशावर टीका केली आहे, संजीवनी टीका, कालिदासाच्या रघुवंशावर. मग त्याच्यावर अनेक टीका आहेत. का हो मल्लीनाथ, तुमचीच टीका आम्ही का वाचायची? असा प्रश्न जर कोणी विचारला तर मल्लीनाथ असं म्हणतात, नामूलम लिख्यते किंचित नानपेक्षितम उच्यते. माझी टीका का वाचायची? इतर टीकांपेक्षा माझी टीका उजवी कशी? माझ्या टीकेचं महत्त्व काय? तर ते सरळ सांगतात, नामूलम लिख्यते किंचित. माझ्या टीकेमध्ये मी अमूलम म्हणजे जे गरजेचं नाही, जे संबंधित नाही, तो विषय मी मांडत नाही. नानपेक्षित उच्यते, आणि अनपेक्षित जे आहे ते वक्तव्य मी करत नाही. मल्लीनाथांनी जे सांगितलंय ते समर्थांनी 17व्या शतकात केलेलं आहे. समर्थांचं ज्यावेळेस दासबोध आपण पाहतो ना, नानपेक्षित उच्यते, अनपेक्षित वक्तव्य करत नाही. जेवढं पाहिजे तेवढंच लिहायचं आणि ज्या शब्दात मांडायचं तेवढ्याच शब्दात मांडायचं. त्याचा विस्तार करायचा नाही. विस्ताराने जामिता होतात लोकांचा आळस वाढतो. आणि म्हणून विस्तार न करता अल्पाक्षरम असंदिग्धम, अक्षर अल्प असावीत पण संशयरहित असावीत, अशा प्रकारचं विवेचन समर्थांच्या एकंदरीत ग्रंथामध्ये आपल्याला दिसून येतं. तर अशा प्रकारे आचार्यांनी आपला ग्रंथ अनपेक्षित लेखनाला टाळून आणि अमूल म्हणजे असंबंधित प्रलाप तो या ग्रंथामध्ये न करता मोजक्या शब्दात त्यांनी प्रत्येक विषय मांडलेला आहे. विषयाची विभागवार वर्णना केलेली आहे. ग्रंथारंभ जो समास आहे त्याच्यामध्ये सुरुवातीपासूनच ग्रंथ लिहित असताना माझा ग्रंथ कोणी वाचावा, का वाचावा, याचा प्रतिपाद्य विषय काय आहे, किंवा या ग्रंथामध्ये मी जे बोललेलं आहे भक्तिमार्ग म्हणजे मी काय मांडलेलं आहे, नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधा अध्यात्म निरूपण निरोपिले. का हो तुम्ही भक्तीच का मांडताय? का बरं भक्तिमार्गाचं विवेचन करताय? काय कारण? मग त्याला ते कारण सांगतात की बाबा भक्तीची न योगे निश्चय पावती मानव ऐसा आहे अभिप्राय ये ग्रंथी. कारण भक्तीच्या मार्गाने त्या भगवंताचा साक्षात्कार होणारच, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा संशय मी करत नाहीये. आणि म्हणून ज्या भक्तिमार्गाने भगवंताचा साक्षात्कार होईल, आत्मप्रचिती होईल, तो भक्तिमार्ग मी मानतोय. आणि त्या भक्तिमार्गाची एक सबळता किंवा त्याला
दृढिष्ट करण्यासाठी, बलिष्ठ करण्यासाठी किंवा त्या भक्ती मार्गाला अधिक सुदृढ करण्यासाठी भक्तीसोबत ज्ञान, वैराग्य अशा प्रकारे संपूर्ण अध्यात्म मार्ग, त्या अध्यात्म मार्गाचं मी या ठिकाणी निरूपण करत आहे. मग ते निरूपण कोणत्या प्रकारे केले जाते? नाना किंतु निवारले, नाना संशयो छेदिले, नाना आशंका फिडिले, नाना प्रश्न. नाना प्रकारचे प्रश्न आणि प्रश्नांच्या माध्यमातून शंका, समाधान अशा प्रकारची एक भूमिका. म्हणजे काय होतं? जिवंतपणा राहतो. समोरून एखादा श्रोता उठतोय, तो एक शंका विचारतोय आणि मग वक्ता त्याचं उत्तर देतोय. जर अशा प्रकारचा संवादात्मक ग्रंथ असेल ना, तर त्या ग्रंथामध्ये जिवंतपणा राहत असतो. आणि जर सुरुवातीपासून शेवटपर्यंत फक्त ग्रंथाचं निरूपण असेल, मधी कोणत्याही प्रकारचं काहीच वक्तव्य नसेल, तर त्या ग्रंथामध्ये लोकांची रुची राहत नसते. आणि म्हणून लोक रुची, त्या रुचीला जाणून त्यांची रुची, त्यांची आवड टिकवून ठेवण्यासाठी, घडोघडी वाढवण्यासाठी त्यांनी काय केलं? संवादात्मक शैली स्वीकारली. ग्रंथाच्या सुरुवातीला हा बाबा मागच्या अध्यायामध्ये असं निरूपण केलेलं आहे, मागच्या समासामध्ये हे निरूपण केलेलं आहे, आता पुढील समासामध्ये हे निरूपण करतोय. ही एक जी भूमिका आहे, ती भूमिका त्यांनी स्वीकारली. त्यामुळे प्रत्येक वेळेस आपण सावधान होतो. आणि समर्थही सांगतात, आता यापुढे मी ज्ञानाचं निरूपण करतोय, श्रोते हो सावधान. तो सावधान शब्द उच्चारला की मग थोडासा श्रोता जागरूक होतो. हा चला, आता या विषयाचं निरूपण होत आहे. म्हणजे केवळ आणि केवळ असं नीरसपणे तत्वज्ञानाचं प्रतिपादन न करता त्या तत्वज्ञानाला लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीची जी हातोटी या दासबोध ग्रंथाच्या माध्यमातून समर्थांनी स्वीकारली, ती अलौकिक आहे, दिव्य आहे. आणि तशा प्रकारची शैली ही मला खरं तर अनेक ग्रंथकारांमध्ये त्या शैलीचा अभाव दिसतोय. तर जर तुम्हाला ग्रंथ जनसामान्यांपर्यंत पोहोचवायचा असेल, तर या समर्थांच्या अशा प्रकारच्या लेखनशैलीचा स्वीकार आपण वस्तुतः करायला पाहिजे. आता माझा ग्रंथ तो का म्हणून वाचायचा? रामदास स्वामींचा ग्रंथ मी का वाचायचा? कशावरून वाचायचा? तर त्या ग्रंथाची विश्वासार्हता ती समाजासमोर आणून देणं गरजेचं आहे. आणि म्हणून विश्वासार्हता म्हणजे समाजाच्या अंतःकरणात व श्रोत्याच्या अंतःकरणात, वाचकांच्या अंतःकरणात ग्रंथाबद्दल संशय न राहता विश्वासार्हता निर्माण व्हावी, या सदुद्देशाने ग्रंथाच्या आरंभाच्या अध्यायामध्ये समासामध्ये समर्थ सांगतात की जो दासबोध मी ग्रंथ लिहितोय, हा ग्रंथ यद्यपि लिहितोय मी, पण यातील प्रतिपाद्य विषय तो काय माझ्या फक्त बुद्धीतून निर्माण झालाय असं नाहीये. मी वेदांतातील वक्तव्य, वेदांतातील सिद्धांत प्राकृत भाषेच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडतोय, बस एवढंच आहे. नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित. बघा, विश्वासार्हता ग्रंथाची निर्माण करण्यासाठी ते सांगतायत की माझ्या ग्रंथामध्ये काय केलेलं आहे. नाना ग्रंथांच्या संमती. अहो, मी अनेक ग्रंथांच्या संमती घेतलेल्या आहेत, अनेक ग्रंथांचे संदर्भ या दासबोधामध्ये दाखवतोय. म्हणजे मी जे वक्तव्य करतोय ते प्रमाण पुरस्सर करतोय. जे वक्तव्य माझ्या माध्यमातून केलं जातंय ते पोकळ वक्तव्य नाहीये, त्याला आधार आहे शास्त्राचा. आणि त्यातही कोणती शास्त्र? उपनिषदे, वेदांत, श्रुती. उपनिषदांचा आधार आहे. जी उपनिषद परमप्रमाण मानली जातात, ज्या उपनिषदांवर तत्वज्ञानाची इमारत उभी राहिलेली आहे, जी उपनिषद सगळ्या शास्त्रांना आधारभूत मानली जातात ना, ती उपनिषद आणि ते वेदांत दर्शन आणि त्या श्रुतिवाक्यांचा आधार, त्या श्रुतिवाक्यांची संमती मी ग्रंथाला घेतलेली आहे. आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित. वेदांत, उपनिषद, श्रुती, शास्त्र ह्या सगळ्यांचे प्रमाण आहेतच, पण परमार्थाची वाटचाल किंवा परमार्थिक जीवन किंवा जे हे परमार्थ आहे, या परमार्थामध्ये सर्वोत्कृष्ट प्रमाण जर कोणता असेल तर ते आहे आत्मप्रचिती. मला काय अनुभव आहे तो महत्वाचा आहे. कदाचित माझा अनुभव श्रुतिवाक्यांशी मिळता जुळता नसूही शकतो. आणि म्हणून वेदांतामध्ये आत्मानुभव हा सर्वोत्कृष्ट प्रमाण म्हणून स्वीकारलेला आहे. मला आलेला अनुभव, गुरुदेव रानड्यांचं एक पुस्तक आहे उपनिषद रहस्य. त्या उपनिषद रहस्य ग्रंथामध्ये गुरुदेव रानडे जे शाब्दे परेच निष्णात होते, विद्वान होते, भारतातील एक
सर्वोत्कृष्ट संस्कृत तज्ज्ञ, भारतीय विद्या विभूषित अशा प्रकारचे ते एक व्यक्तिमत्व होतं. आणि त्यांनी उपनिषद रहस्य असा एक ग्रंथ लिहिला आहे. आणि त्या ग्रंथामध्ये त्यांनी अनेक ठिकाणी उपनिषदातील काही श्रुतींचा अर्थ तो माझ्या अनुभवाप्रमाणे नाही असं त्या ठिकाणी मांडले त्यांनी. पण हे कोण बोलू शकतं? ज्याला अनुभव आलाय तोच बोलू शकतो. आणि म्हणून समर्थ म्हणतायत की मी उपनिषदांच्या वेदांताच्या श्रुतिवाक्यांची संमती घेऊन बोलतोय, ती संमती घेऊन लिहितोय. पण त्याचबरोबर आणखी एक प्रमाण माझ्याकडे आहे. कोणतं प्रमाण? आत्मप्रचिती. मला काय अनुभव आलेला आहे, या परमार्थाची वाटचाल करत असताना माझा अनुभव काय आहे, हा सर्वात मोठं प्रमाण आहे, सर्वात मोठं प्रमाण आहे. आणि ते प्रमाण मी या ठिकाणी स्वीकारलेले दासबोधामध्ये. म्हणजे दासबोध मी फक्त दुसऱ्यांच्या बुद्धीने, उपनिषदांच्या बुद्धीने, श्रुतीच्या वक्तव्यानुसार लिहितोय असं नाहीये. त्याचबरोबर माझ्या स्वतःचं आत्मज्ञान, माझ्या स्वतःची आत्मप्रचिती, मला आलेला साक्षात्कार, तो साक्षात्कारही मी या ठिकाणी स्वीकारलेला आहे. आणि त्या साक्षात्कारानुसार मी ग्रंथाचं या ठिकाणी लेखन करतोय. आणि म्हणून नाना संमती अन्वये म्हणोनी मिथ्या म्हणता नये. आणि म्हणून अशा प्रकारे वेदांत, उपनिषद, श्रुती, शास्त्र आणि आत्मप्रचिती या सर्व गोष्टींचा आधार या ग्रंथाला असल्या कारणाने नाना संमती अन्वये म्हणोनी मिथ्या म्हणता नये. म्हणून याला तुम्ही मिथ्या म्हणू शकत नाही. यातील कोणत्याही विषयाला, कोणत्याही माझ्या वक्तव्याला तुम्ही खोटं ठरवू शकत नाही. कारण या प्रत्येक वक्तव्याला आधार आहे आणि आधारामुळे ते प्रामाणिक आहे मत. आणि म्हणून मत्सरे यासी मिथ्या म्हणती तरी अवघेची ग्रंथ उच्छेदित. पण काही जणांना रामदास स्वामी आवडत नाहीत, काही जणांना दासबोध ग्रंथ आवडत नाहीत. आणि म्हणून त्यांनी असं म्हणावं, नाही नाही दासबोध ग्रंथ काही वाचण्यासारखा नाही, त्याच्यात काही नाहीये, त्याच्यात काही कपोल कल्पित आहे, असं जर तुम्ही म्हणाल, मत्सरे यासी मिथ्या म्हणती, जर मत्सर म्हणून मत्सर भावनेने तुम्ही माझ्या ग्रंथाला दूषण दिलत ना, तरी अवघेची ग्रंथ उच्छेदिती. तर ज्या ग्रंथांचा मी आधार घेतलेला आहे, ज्या ग्रंथांना मी प्रमाण म्हणून स्वीकारलेले, त्या उपनिषदांचा, वेदांतांचा, श्रुतिवाक्यांचा, शास्त्राचा, आत्मप्रचितीचा सगळ्यांचाच उच्छेद होईल. म्हणजे तुम्ही माझ्या ग्रंथाला नावं ठेवलीत तर ती माझ्या ग्रंथापुरती मर्यादित न राहता सगळ्याच ग्रंथांचा उच्छेद तुम्ही करताय, अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी मांडण्यात येईल. तर वस्तुतः माझ्याकडे अजूनही भरपूर विषय आहेत, पण सर्व विषय या ठिकाणी आता मी मांडू शकत नाही. कारण माझा वेळ हा वस्तुतः आता झालेला आहे, मी जास्तच बोललेलो आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की समर्थांचं मी नानपेक्षितम उच्यते अशा प्रकारचं वक्तव्य मांडतोय की समर्थ मोजक्या शब्दात सांगतात, अल्पाक्षरम असंदिग्धम असं म्हणतात. आणि मीच जर माझा वाग्व्यापार चालू ठेवला तर ते समर्थांच्या वचनविरोधी वक्तव्य होईल. आणि म्हणून त्या समर्थांना वंदन करतो. आणि मला असं वाटतं की माझ्याकडे अजूनही बोलायला, समर्थांवर बोलायला 1 तास म्हणजे काही पुरेसा नाही आहे, नक्कीच आहे. पण असो, समर्थांची सेवा करण्याची संधी मिळाली, सद्गुरु कृपे मिळाली. आणि म्हणून या ठिकाणी यद्यत्र सौष्ठवम किंचित तद गुरोरेव मे नाही, यद्यत्र असौष्ठवम किंचित तन ममैव गुरोर नाही. जे काही चांगलं ते माझ्या समर्थ सद्गुरूंचा आशीर्वाद आहे, रामदास स्वामींची कृपा आहे. त्यांच्या कृपेनेच आज या ठिकाणी त्यांच्याबद्दल 4 गोष्टी मांडण्याची संधी मला मिळालेली आहे. आणि मग या माझ्या वाणीतून जे काही चांगलं असेल तो समर्थांचा आशीर्वाद आहे, जर काही चुकीचं असेल तर तो माझ्या वाणीचा दोष आहे, दोष इथंच सोडून द्या. पण जे काही चांगलं आहे ते मात्र नक्कीच ग्रहण करा. समर्थांचं चरित्र, त्यांचा ग्रंथ हा आपल्या जीवनामध्ये आपण नक्कीच, त्यांचा ग्रंथ आपल्या वाचण्यात असावा. समर्थांचं वाचन, संतांचं वाचन, संतांचं साहित्य हे नक्कीच आपल्याला आपल्या जीवनामध्ये एक योग्य दिशा देण्यास पथप्रदर्शक आहे, मार्गदर्शक आहेत. आणि मला असं वाटतं तुम्ही कोणत्या संप्रदायाचे असो नसो, तुम्ही वारकरी संप्रदायाचे असो नसो, तुम्ही रामदासी संप्रदायाचे असो नसो, तुम्ही काहीही, तुम्ही मनुष्य आहात ना, तुम्हाला लिहिता वाचता येतं ना, तर मला असं वाटतं की तुम्ही या ग्रंथांचं वाचन करावं. कारण या ग्रंथांच्या वाचनातून आमचे तुकाराम महाराज म्हणतात, बुद्धीचा पालट नाशेल कुमती, होईल सद्भक्ती येणे पंथे. बुद्धीचा पालट आणि कुमतीचा नाश या संतांच्या वाङ्मयातून नक्कीच होत असतो आणि ती आजच्या काळाची गरज आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक
व्यक्तीने जीवनामध्ये एका तरी संताचं चरित्र आणि संतांचं जे साक्षात पारमार्थिक रूप म्हणून त्यांचा जो ग्रंथ आज आपल्यापर्यंत उपस्थित आहे, तो ग्रंथ वाचावा, त्याचं चिंतन करावं, मनन करावं. नक्कीच आपल्याला त्याचा एक चांगला परिणाम आपल्या जीवनावर झालेला दिसेल. असो, या दासमणे पेजच्या माध्यमातून मला समर्थांची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल पुनश्च एकदा मी धन्यवाद व्यक्त करतो. आपण सर्व श्रोते मंडळी आहात, आपण सर्वजण या ऑनलाईन माध्यमातून माझं वक्तव्य ऐकत आहात. तुम्हा सर्वांनाही मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आपणा सर्वांचे आणि याच ठिकाणी वाणीला थांबवतो. जय जय रघुवीर समर्थ.